हॅलो वॉरियर्स, स्वप्नसिद्धी अंतिम पर्वाच्या चौथ्या भागामध्ये चौथ्या टेस्टच्या विश्लेषणामध्ये मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण चालू घडामोडीची जी टेस्ट झालेली आहे त्याच्यामधले 15 प्रश्न आणि त्यांचं विश्लेषण पाहणार आहोत. पण चालू घडामोडींचा अभ्यास करता फार फापट पसारा न करता टू द पॉइंट करायचा आपण प्रयत्न करणार आहोत. कारण आयोग सध्या ज्या पद्धतीचे प्रश्न विचारत आहे आणि करंट अफेअर्समध्ये मुलांचे मार्क्स ज्या पद्धतीने कमी होत आहेत त्याचा विचार करता आपल्याला ॲक्च्युली जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच करणं जास्त गरजेचं आहे. कारण बाकी सब्जेक्ट सारखा करंट अफेअर्स सध्या असा सब्जेक्ट नाही की जो तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून देईल. ठीक आहे, तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे, 2025चा प्रतिष्ठित रॅमन मॅग्सेसे पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? युनिसेफ, महिला व बालविकास मंत्रालय, एज्युकेट गर्ल्स आणि चौथा ऑप्शन आहे सफीना हुसेन. तर पहिल्यांदाच असं झालंय की एका भारतातल्या संस्थेला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आणि म्हणून ही न्यूज इम्पॉर्टंट आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एज्युकेट गर्ल्स. भारतातील ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असणारी एज्युकेट गर्ल्स ही एक स्वयंसेवी संस्था आहे, म्हणजे एक NGO आहे. आणि या NGOला 2025चा प्रतिष्ठित असा रॅमन मॅग्सेसे पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आणि ही भारतातील पहिली संस्था ठरली आहे जिला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, सफीना हुसेन जो चौथा ऑप्शन होता, तर त्यांनी या संस्थेची स्थापना केलेली आहे. 31 ऑगस्ट 2025ला हा पुरस्कार त्या संस्थेला जाहीर करण्यात आलेला आहे. आणि जर आपण कार्यक्षेत्र पाहिलं तर जो काही दुर्गम भाग आहे, अशा दुर्गम भागातील ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणणं आणि सरकारी शाळांमधल्या मुलींच्या नोंदणीमध्ये सुधारणा करणं याच्यासाठी जवळपास 4 राज्यांहून अधिक, म्हणजे 4 राज्य 85हून अधिक जिल्ह्यांमध्ये ही संस्था जी आहे ती कार्यरत असलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे हे जे नाव आहे ना एज्युकेट गर्ल्स ते लक्षात ठेवा. एक सेकंड, हे जे नाव आहे एज्युकेट गर्ल्स हे लक्षात ठेवा, कारण इथे तुम्हाला क्वेश्चन 100% बनू शकतो. दोन कुठला कलर येईल, एकच सेकंड मला. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव 2025 कुठे आयोजित करण्यात आला? तर ऑप्शन दिलेले आहेत, दाल सरोवर, वुलर सरोवर, मानसबल सरोवर, किसो मोरिरी सरोवर. ज्यांना काहीच माहिती नाही त्यांना असं वाटेल की बाकीची 3 नावं तर थोडीफार ओळखीची आहेत, म्हणजे असेल मोरिरी सरोवर, बट नाही. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दाल सरोवरामध्ये पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव जो आहे तो आयोजित करण्यात आलेला. पहिला खेलो इंडिया जल क्रीडा महोत्सव 2025 21 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये श्रीनगरमध्ये असणाऱ्या ऐतिहासिक दाल सरोवरामध्ये आयोजित करण्यात आला. आणि कोणी याचं उद्घाटन केले तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी याची घोषणा केलेली होती. उद्देश काय होता तर जलक्रीडा क्षेत्रातल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळवून देणं आणि मध्य प्रदेशने 10 सुवर्ण पदकांसह या स्पर्धेमध्ये अव्वल स्थान मिळवलेलं आहे. याचा तुम्हाला मॅस्कॉट किंवा ज्याला शुभंकर म्हणतो तो विचारला जाऊ शकतो, तो तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. दॅट इज किंगफिशर, ज्याला आपण हिमालयीन खंड्या असं सुद्धा म्हणतो. ठीक आहे, तर या पहिल्याच आहेत ना, पहिल्या खेलो इंडिया जलक्रीडा महोत्सव आहे ना, तर इथे प्रश्न येईल किंवा तुम्हाला जॉग्राफीमध्ये डिरेक्टली प्रश्न येईल की दाल सरोवर कुठे आहे, तर हे कुठे असेल? ऑब्व्हियसली श्रीनगरमध्ये असेल. आणि बाकीची जी आहेत की नाही इथे दिलेली, वुलर सरोवर असेल, मानसबल असेल, मोरिरी असेल, तर ही सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये असणारीच सरोवर आहे. पुढचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट महादेव हा महाराष्ट्र शासनाचा एक महत्वाकांक्षी राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम आहे. डिसेंबर 2025 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प कोणत्या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेला आहे? पहा, प्रोजेक्ट महादेव म्हटलं की आपल्याला लगेच काही असं क्लिक नाही होत की हे कशासाठी असेल. ऑप्शन काय, क्रिकेट, हॉकी, जलतरण, फुटबॉल. थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून जलतरण वाटू शकतं जर अभ्यासलेलं नसेल. पण प्रोजेक्ट महादेव जो आहे ना तो फुटबॉल खेळाडूंना प्रेरणा देण्यासाठी म्हणून किंवा फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मग आता आपण थोडक्यात जर या प्रकल्पाची माहिती पाहिली तर महाराष्ट्र शासनाचा आहे, एक राज्यस्तरीय क्रीडा उपक्रम आहे. डिसेंबर 2025 मध्ये हा सुरू झालेला आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत 13 वर्षांखाली 60 होतकरू फुटबॉलपटू जे असतील त्याच्यामध्ये 30 मुली आणि 30 मुले
यांना 5 वर्षांची निवासी शिष्यवृत्ती देण्यात येईल, आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण देण्यात येईल आणि पौष्टिक आहार सुद्धा उपलब्ध करून दिला जाईल. याच्यातही स्पेसिफिकली चंद्रपूर, गडचिरोली हे जे जिल्हे आहेत तिथले खेळाडू जे आहेत तर ते कौशल्यपूर्ण खेळाडू जर असतील तर त्यांना बाहेर आणणं, त्यांना प्रशिक्षण देणं आणि फिफामध्ये स्वतःचे एक अस्तित्व निर्माण करणं, याच्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला हा एक उपक्रम आहे, प्रोजेक्ट महादेव फुटबॉल. लक्षात ठेवा आणि महाराष्ट्र शासनाचा आहे हेही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे अयोग्य जोडी ओळखा. आयोगाने आतापर्यंत बऱ्याचदा असे प्रश्न विचारलेत की साहित्य संमेलन, त्याचे अध्यक्ष कोण आहेत, कुठलं साहित्य संमेलन कुठे झालेलं आहे, या प्रकारचे प्रश्न विचारलेत. एखादा प्रश्न जोडी म्हणजे बरोबर जोडी, अयोग्य जोडी याच्या टाईपमध्ये येऊ शकतो, म्हणून हा प्रश्न घेतला. 98वा साहित्य संमेलन नवी दिल्लीला झालेलं, डॉक्टर तारा भवाळकर त्याच्या अध्यक्ष होते, हे बरोबर आहे. 97वा साहित्य संमेलन अंमळनेरला झालेलं, डॉक्टर रवींद्र शोभणे, हे बरोबर आहे. 96वा साहित्य संमेलन वर्धाला झालेलं, पण भारत चाचणे नव्हते, ठीक आहे. आणि 99वा साहित्य संमेलन सातारा, हे रिसेंटचं आहे अगदी, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, विश्वास पाटील. मग जर आपण पाहिलं तर 98वा नवी दिल्ली, डॉक्टर तारा भवाळकर, हे बरोबर आहे. 97वा अंमळनेरला रवींद्र शोभणे. 96वा जे आहे की नाही वर्धाला झालेलं, नरेंद्र चपळगावकर, हे त्याचे अध्यक्ष आहेत. मग भारत चाचणे नव्हते का? होते, पण ते कधी होते? त्याच्या आधीचं म्हणजे 95वा साहित्य संमेलनचे उदगीर, लातूर या ठिकाणी झालं की नाही, चर्चेत होतं पहा. आणि त्यावेळेला आय थिंक आयोगाने प्रश्न पण विचारलेला आहे, तर त्याचे अध्यक्ष होते भारत चाचणे. आणि 94वा साहित्य संमेलन जे नाशिकला झाले, हे इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट असण्याचं रिझन हे आहे की जयंत नारळीकर जे आहेत त्यांचं निधन झालं आणि जयंत नारळीकर यांच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलाय. 4 नगरातले माझे विश्व हे त्यांचं आत्मचरित्र आहे, किंवा त्यांना मिळालेला विज्ञानरत्न पुरस्कार चर्चेत आहे. तर ते वेगवेगळे पुरस्कार असतील किंवा त्यांनी एकूणच त्यांच्या आयुष्यामध्ये केलेलं काम, आणि जर डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या संदर्भाने जरी प्रश्न आला तरी सुद्धा हे एखादं विधान तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. 94वं साहित्य संमेलन नाशिकला झालेलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. 4 विधानं दिलेली आहेत, 2 विधानं दिली आहेत. पहिलं विधान आहे, सांकेतिक भाषेत म्हणजे साइन लँग्वेजमध्ये कामकाजाचं प्रसारण करणारी पहिली विधानसभा ठरलेली आहे पंजाब, तर हे बरोबर आहे. साइन लँग्वेजमध्ये आपण म्हणजे म्हणतो ना की ज्यांना ऐकता वगैरे येत नाही त्यांच्यासाठी जी साइन लँग्वेज आहे, तर साइन लँग्वेजमध्ये कामकाजाचं प्रसारण करणारी पहिली विधानसभा ठरलेली आहे पंजाब. विधानसभा कामकाजामध्ये थेट भाषांतर, रिअल टाइम ट्रान्सलेशन जे आहे, ही सुविधा उपलब्ध करून देणारी देशातली पहिली विधानसभा ठरलेली उत्तर प्रदेश, हेही बरोबर आहे. मग याचं उत्तर काय असायला पाहिजे? अयोग्य विचारले यापैकी नाही, पर्याय क्रमांक 4. आता पहा, सांकेतिक भाषेत म्हणजे साइन लँग्वेजमध्ये कामकाजाचं प्रसारण करणारी पहिली विधानसभा आहे पंजाब. विधानसभा कामकाजात थेट भाषांतर म्हणजे रिअल टाइम ट्रान्सलेशन सुविधा उपलब्ध करून देणारी देशातली पहिली विधानसभा ठरलेली आहे उत्तर प्रदेश. पहिली पूर्ण पेपरलेस विधानसभा जी आहे ती आहे नागालँड. आणि पहिली पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा आहे दिल्ली. कदाचित हाच प्रश्न आयोग जोड्या लावायला किंवा योग्य जोड्या ओळखायला पण देऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा आहे 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष कोण? 1 लाइनर, साधा सिंपल क्वेश्चन आहे. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी जे आहे ते 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष आहेत. त्याचा आधी होता 22वा कायदा आयोग, ज्याचे अध्यक्ष होते ऋतुराज अवस्थी. इथे जो चौथा ऑप्शन आहे ना ऋतुराज अवस्थी, दुसरा ऑप्शन जो आहे ना तो आहे 22व्या कायदा आयोगाचे ते अध्यक्ष होते, ठीक आहे. 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश. तर त्यांची एप्रिल 2025 मध्ये या पदावरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि हा कधीपर्यंत असेल? इथे 2027 करूया, ऑगस्ट 2027 पर्यंत हा कार्यरत राहणार आहे. त्याच्यानंतर 18वा प्रवासी भारतीय दिवस कुठे साजरा करण्यात आला? प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 9 जानेवारीला. का साजरा केला जातो? कारण 9 जानेवारी 1915ला महात्मा गांधीजी हे दक्षिण आफ्रिकेहून भारतामध्ये परतलेले होते. आणि मग आय थिंक अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये हा प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली. तर आता रिसेंटचा जो झाला त्याचं यजमान पद जे आहे ते कुठल्या शहराकडे होते किंवा कुठल्या शहरामध्ये तो साजरा करण्यात आला असा प्रश्न विचारलाय. तर तो साजरा करण्यात आलेला भुवनेश्वर, ओडिशा या ठिकाणी, ठीक आहे, ओडिशा. तर प्रवासी भारतीय दिवसाच्या ही 18वी आवृत्ती होती. याचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं 9 जानेवारी 2025ला, ठीक आहे. आणि कुठे? तर भुवनेश्वर, ओडिसा, जनता मैदान भुवनेश्वर, ओडिसा या ठिकाणी करण्यात आलं. आणि याची थीम जी आहे ती होती विकसित भारतासाठी डायस्पोराचं योगदान. विकसित भारतासाठी डायस्पोराचं योगदान. नेक्स्ट आहे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी आसामची दुसरी राजधानी
म्हणून कोणत्या शहराची घोषणा केली? आपल्याला बऱ्याचदा आसामची राजधानी गुवाहाटी आहे असं वाटतं, पण ती नाही, आसाम दिसपूर आहे. आणि आता आसामची दुसरी एक राजधानी जी आहे ती अनाऊन्स करण्यात आलेली आहे, कारण आसामचा जो काही उत्तरेकडचा भाग आहे त्याचाही विकास व्हावा आणि थोडंसं प्रशासनामध्ये त्याचा सहभाग वाढावा या हेतूने म्हणून दुसरं एक ठिकाण राजधानीचं ठिकाण म्हणून सुचवलेलं आहे, तर ते आहे दिब्रुगड. ठीक आहे, दिब्रुगड किंवा दिब्रुगड हे दोन्हीपैकी नावं तुम्हाला दिली जातील. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी दिब्रुगड या शहराची आसामची दुसरी राजधानी म्हणून घोषणा केलेली आहे आणि ही घोषणा त्यांनी केव्हा केली? 26 जानेवारी 2025ला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यामध्ये ही घोषणा करण्यात आली. आणि 2027 पासून आसामच्या विधानसभेचं एक अधिवेशन जे आहे ते दरवर्षी दिब्रुगड या ठिकाणी घेण्याचा प्रस्ताव सुद्धा मांडण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, 3 वर्षाचे रोलिंग बजेट सादर करणारे भारतातले पहिले राज्य कोणते? आता समजून घ्या की आपण प्रत्येक वर्षी बजेट पाहतो की नाही, की म्हणजे आहे या आर्थिक वर्षासाठी, चालू आर्थिक वर्षासाठी बजेट मांडतं सरकार. मात्र भारतातल्या एका राज्याने असा प्रयत्न केला की त्यांनी 3 वर्षांसाठीचं रोलिंग बजेट मांडलेलं आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी जे सेपरेट बजेट मांडायचं त्याच्याऐवजी 3 वर्षांचं बजेट एकत्र, म्हणजे जसं आपल्याकडे पंचवार्षिक योजना होता त्या टाईपमध्ये. तर हे राज्य ठरलेलं आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्य हे आर्थिक वर्ष 2026-27 पासून रोलिंग बजेट संकल्पना लागू करणारं भारतातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. 2 विधाने दिली आहेत. जॉग्राफीशी संबंधित प्रश्न आहे असं वाटू शकतं तुम्हाला, बट हा प्रश्न करंट रिलेटेड पण आहे म्हणून इथे घेतलाय. पहिलं विधान आहे, लिपुलेख खिंड उत्तराखंड राज्याच्या तिबेट किंवा चीन उत्तराखंड राज्याला तिबेट किंवा चीनसोबत जोडते आणि नथुला खिंड सिक्कीम राज्याला तिबेट चीनसोबत जोडते. चीनचाच एक स्वायत्त प्रदेश आहे तिबेट, तर त्याला जोडते. अयोग्य नसलेले, अयोग्य नाही म्हणजे योग्य आहे, कुठलं असेल तर ऑब्व्हियसली दोन्हीही विधानं योग्य आहेत. लिपुलेख खिंड उत्तराखंड राज्याला तिबेटशी जोडते आणि नथुला खिंड सिक्कीमला तिबेटशी जोडते. का चर्चेत आहे? कैलास मानसरोवर यात्रा माहिती असेल तुम्हाला, ही कोविडच्या कालावधीपासून बंद होती, आता ती परत एकदा सुरू करण्यात आलेली आहे. मग या कैलास यात्रा जी आहे, कैलास मानसरोवर यात्रा जी आहे, या यात्रेला जाण्याचे जे 2 प्रमुख मार्ग आहेत, त्यातला पहिला मार्ग आहे लिपुलेख खिंड आणि दुसरा मार्ग आहे नथुला खिंड. लिपुलेख खिंड पिथौरागड मार्गे तिकडे जाण्याचा मार्ग आहे आणि नथुला खिंड सिक्कीम मार्गे आहे. शिवाय एक प्रायव्हेट म्हणजे खाजगी ऑपरेटर्सद्वारे पण एक मार्ग आहे, तो म्हणजे नेपाळ मार्गे काठमांडू सिमिकोट हिल्सचा मार्गे जाता येतं तिथे. बट ते गव्हर्नमेंटकडून म्हणजे भारताचं परराष्ट्र मंत्रालय आणि चीनचं सरकार, भारत सरकारचं परराष्ट्र मंत्रालय आणि चीनचं सरकार हे मिळून या यात्रेचं आयोजन करत असतात. आणि ही यात्रा आता परत एकदा सुरू झाली आहे, चर्चेमध्ये आहे. तर जसा पहलगामचा प्रश्न विचारलेला आयोगाने, पहलगामच्या बाबतीत 2-3 विधानं दिलेली, तसा एखादा प्रश्न तुम्हाला मानसरोवर यात्रा कैलास यात्रेबद्दलचा येऊ शकतो, म्हणून इथे घेतलेला आहे. लिपुलेख खिंड उत्तराखंड राज्याला तिबेट सोबत जोडते आणि नथुला सिक्कीम राज्याला तिबेट सोबत जोडते. दीर्घ कालावधीनंतर कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि या यात्रेचे प्रमुख मार्ग आहेत लिपुलेख खिंड, नथुला खिंड, नेपाळ मार्गे म्हणजे काठमांडू सिमिकोट हिल्सा मार्गे. खाजगी ऑपरेटर्सद्वारे सुद्धा ही यात्रा आयोजित केली जाऊ शकते. आणि शिवाय या यात्रेसाठीचे जे चार्जेस आहेत ते पण आता चीनने वाढवलेले आहेत, म्हणून पण हे चर्चेमध्ये होतं. नेक्स्ट आहे चिडिया टापू. हे ठिकाण कोणत्या बेटावरती आहे? आय थिंक मी जॉग्राफीच्या टेस्टच्या एक्सप्लेनेशनमध्ये याचा उल्लेख केलेला होता. आपण ज्यावेळेला ते डिग्रीज म्हणजे 8 डिग्री 9 डिग्री हे पाहिलं त्या ठिकाणी आय थिंक मी हे मेन्शन केलेलं होतं. तर अंदमानमध्ये असणारे हे चिडिया टापू हे ठिकाण आहे. हे का इम्पॉर्टंट आहे? कारण भारतातलं पहिलं प्रवाळ संशोधन केंद्र, भारतातलं पहिलं राष्ट्रीय प्रवाळ संशोधन केंद्र जे आहे, नॅशनल कोरल रीफ रिसर्च इन्स्टिट्यूट NCRRI, दक्षिण अंदमान इथल्या चिडिया टापू या ठिकाणी स्थापन केलं जात आहे. त्यामुळे इथे 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे जे केंद्र आहे हे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाअंतर्गत जवळपास 120 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारलं जात आहे आणि देशातले जे काही प्रवाळ भित्तिका आहेत त्यांचं संवर्धन आणि संशोधन याच्यावरती हे लक्ष केंद्रित करेल. कारण प्रवाळ हे असे असतात की जे किनारपट्टीचं संरक्षण करतात, त्यामुळे त्यांचं संरक्षण होणं हे गरजेचं आहे. त्या दृष्टीने हे राष्ट्रीय प्रवाळ संशोधन केंद्र जे दक्षिण अंदमानमधल्या चिडिया टापू या ठिकाणी उभारलं जातं हे लक्षात ठेवा. इथे दक्षिण अंदमान हे पण लक्षात ठेवा. आयोगाला सवय, आयोग उत्तर अंदमान करून देईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे संयुक्त राष्ट्रांनी कोणते वर्ष हे लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेला आहे? 2025, 2026, 2028 की 2029? आपल्याला वाटतं की आता रिसेंटचं तर आत्ताचं असेल. 2029 हे जे वर्ष आहे हे
लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षणाचा आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं. आता हे का केले घोषित, त्याच्या पाठीमागे रिझन आहे एक. कारण 13 एप्रिल 2029, 13 एप्रिल 1919 ही डेट तुम्हाला आठवत असेल हिस्ट्रीमध्ये. 13 एप्रिल 2029ला 999-42 99942 अपोफिस हे पूर्ण नाव लक्षात ठेवा. हा जो लघुग्रह आहे हा येतोय पृथ्वीच्या अत्यंत जवळ, तो पृथ्वीच्या खूप जवळून जाणार आहे. आणि याच्या पूर्वी तुम्ही खूप वेळा अशा न्यूज ऐकल्या असतील की एखादा लघुग्रह जर आपल्या जवळून जाणार असेल, घर्षण होईल, असं होईल तसं होईल, मग तो धडकणार, मग पृथ्वी बुडणार, अशा खूप गप्पा आपण ऐकतो, गोष्टी ऐकतो. तर हा जो आहे ना 999-42 अपोफिस, हे आकडा वेगळा वाचला जातो, मी जस्ट लक्षात राहावं म्हणून सांगितलं. तर हा जो अपोफिस आहे हा पृथ्वीच्या अत्यंत जवळून जाणार आहे आणि त्यामुळे या काळामध्ये असणारे जे काही लघुग्रहाचे धोके आहेत आणि संरक्षण याच्या बाबतीत जागरूकता निर्माण करण्यासाठी म्हणून हे 2029 हे जे वर्ष आहे ते लघुग्रह जागरूकता आणि ग्रह संरक्षणाचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे युएननी. 2026 हे जे वर्ष आहे ते महिला शेतकऱ्यांसाठीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय शांततेच्या बाबतीत पण काही वर्ष आहेत, तर ती जी आहेत की नाही 2026 असेल, 2025 काय म्हणून साजरं केले किंवा 2027 कशासाठी साजरं केलं जाणार आहे, तर ती एक लिस्ट तुमच्याकडे असायला पाहिजे. मे बी आयोग करेक्ट जोड्या ओळखा, योग्य अयोग्य जोड्या ओळखा किंवा जोडा लावा या अँगलनी प्रश्न विचारेल. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 21 मार्च की 8 मार्च? सगळ्यांना वाटेल 21 मार्च असेल. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, म्हणजे 15 ऑगस्ट दिले, 26 जानेवारी करेक्ट वाटू शकतं, पण पुढे 15 ऑगस्ट दिले ना म्हणून ते चुकीचं वाटेल. बट याचं उत्तर आहे 26 जानेवारी. ठीक आहे, 26 जानेवारीला आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन जो आहे तो दरवर्षी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश आहे हवामान बदलाचा सामना करण्यासाठी स्वच्छ आणि शाश्वत आणि नूतनीकरण योग्य ऊर्जा जी आहे तिच्याकडे जागतिक संक्रमण वाढवणं. ठीक आहे, तर आंतरराष्ट्रीय नूतनीकरण योग्य ऊर्जा एजन्सी म्हणजे इरेना IRENA हिची स्थापना झालेली 26 जानेवारी 2009ला, म्हणून हा जो दिवस आहे तो आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो. तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की आपला हा आहे ना प्रजासत्ताक दिन, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्याला आंतरराष्ट्रीय स्वच्छ ऊर्जा दिन जो आहे तो साजरा करायचा आहे, किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपल्याला स्वच्छ ऊर्जा राखायची आहे. पुढचा प्रश्न आहे नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांकानुसार 2024चा जो अहवाल आहे, शीर्ष 3 राज्यांचा योग्य क्रम ओळखा. पहिली 3 राज्य कुठली आहेत? 2025च्या आकडेवारीनुसार आधारित असणारा जो 2024चा अहवाल आहे त्या अहवालाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाला आहे, देन आहे तामिळनाडू आणि मग आहे गुजरात. आधी तामिळनाडू पहिल्या क्रमांकाला होतं, तामिळनाडूला मागे टाकत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावरती आले आणि नीती आयोगाचा निर्देशांक आहे म्हणून हा इम्पॉर्टंट आहे. इकॉनॉमिक्स किंवा चालू घडामोडी दोन्हीपैकी एका ठिकाणी हा प्रश्न बनण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, मग आता नीती आयोगाने 14 जानेवारी 2016ला 2026ला सॉरी हे काय झालं असं 2026ला निर्यात सज्जता निर्देशांक 2024 हा जो अहवाल आहे तो जाहीर केला. याच्यामध्ये महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू आणि गुजरात ही राज्य निर्यातीत आघाडीवर आहेत. तर तुम्हाला कदाचित ही सगळी माहिती दिली जाईल क्वेश्चनमध्ये आणि विचारलं जाईल लहान राज्यांमध्ये पहिलं राज्य कुठलं? तर लहान राज्यांमध्ये उत्तराखंड हे राज्य जे आहे ते अव्वल ठरलेलं आहे. आणि हा जो काही निर्यात सज्जता निर्देशांक आहे याचे 4 आधार मानले जातात असे प्रश्न पण आयोगाने आता मेन्सला तर असे प्रश्न येतात, तर एखादा प्रश्न मेन्सला बनू शकतो असा ग्रुप सीच्या मेन्सला किंवा तुम्ही जी प्री देताय त्याच्या मेन्सला. त्यामुळे माहिती असावं निर्देशांकाची रचना 4 मुख्य खांबांवरती आधारित आहे: धोरण, व्यावसायिक परिसंस्था, निर्यात परिसंस्था आणि निर्यात कामगिरी. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे एकूण केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये जेंडर बजेटचा वाटा -% झाला आहे, जो 2025-26 मध्ये 8.86% होता. हा ॲज इट इज क्वेश्चन म्हणजे हा 2025-26 मध्ये इतका आहे आणि आत्ता किती झालाय या टाईपचा क्वेश्चन 2024-25 मध्ये इतका होता आणि 25-26ला किती झाला असा सेम प्रश्न आयोगाने मुख्य परीक्षेला विचारला गेल्या वर्षीच्या 2024च्या मेन्सला.
त्यामुळे असा एखादा प्रश्न तुम्हाला प्रीच्या अँगलनी बनू शकतो की आत्ताचा किती वाटा आहे, तर तो आहे 9.37%. जेंडर बजेटचा म्हणजे महिलांसाठी ज्या आर्थिक तरतुदी करण्यात येत आहेत तर त्याचा जर वाटा आपण पाहिला तर 2025-26ला हा वाटा होता 8.86%. त्याच्या पूर्वी 6.68 समथिंग होता. त्याच्यानंतर 8.86% इतका तो झाला आणि आता जर आपण पाहिलं तर तो 9.37% इतका वाढलेला आहे. म्हणजे एकूण बजेटपैकी 9.37% जेंडर बजेटसाठी आहे. तर अशा पद्धतीने आपण 15 प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. मला आशा आहे की बऱ्यापैकी तुमची रिव्हिजन होत असेल या सेशन्समधून. हे सेशन तुम्हाला हेल्पफुल ठरत असतील. जर हे सेशन्स तुम्हाला हेल्पफुल वाटत असतील तर कमेंट करून सांगायला विसरू नका, कारण तुमच्या कमेंट्सच मला पुश करतील पुढचं लेक्चर घेण्यासाठी. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करू शकता. आणि पुढचं लेक्चर पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढची टेस्ट सोडवण्यासाठी आपलं ॲप जे आहे ते जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर डाउनलोड करून इन्स्टॉल करा आणि तिथे स्वप्नसिद्धी अंतिम पर्व हा कोर्स तुम्हाला दिसेल. तिथे तुम्हाला टेस्ट मिळून जातील. ठीक आहे, लवकरच भेटूयात आपण पुढच्या सेशनमध्ये. थँक्यू.